मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात वाहतूक पोलीस आणि बाईक स्वारामध्ये चांगलीच फ्री स्टाईल हाणामारी झाली। या राड्याचं चित्रण चांगलंच व्हायरल झालंय। एका शाळकरी मुलानं या राड्याचं चित्रण केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल पालकमंत्री देशमुख यांच्या मुलाच्या लग्नासाठी सोलापूरमध्ये आले होते। मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला अडथळा होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस सोमनाथ थिटे यांनी बाईक स्वार विश्वनाथ बिराजदारला रोड क्रॉसला थांबवलं। त्यातूनच पोलीस सोमनाथ थिटे आणि बाईक स्वार विश्वनाथ बिराजदार यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली। पोलिसांनी आपल्याला मुद्दाम अडवलं आणि आपण विचारणा केल्यास मारहाण केल्याचा आरोप बाईकस्वारानं केलाय। तर मारहाण केल्याच्या आरोपावरून वाहतूक पोलीस सोमनाथ थिटेंवर गुन्हा दाखल झालाय। तर बाईकस्वार विश्वनाथ बिराजदारवरही सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। जस्ट तयार होऊन मी निघालो होतो पालकमंत्री मुलाच्या लग्नालाच। मला पत्रिका मिळालेली आहे, मला आमंत्रण मिळाल्यामुळे मी निघालो। माझा मुलगा येतो म्हणल्यावर मुलाला त्या बकऱ्याच्या दुकानाच्या बाजूला थांबलो। त्याने थांब म्हणल्यावर मग 2-4 गाडी गेले। परत एक गवळीवाला गेला, मग त्याच्या मागे मी चाललो तर मला म्हणलं मला शिवे का देतो म्हणून येऊन मारायला चालू केला। मला काठीने मी मारला, रक्तीउस्तर मारला। मी आतंकवादी आहे का मला सांगा? एवढं मला मारायचं का रोड क्रॉस केला म्हणून? या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संजय पवार यांच्याकडून। संजय, हा सगळा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान घडलेला आहे। दोन्ही बाजूंवर गुन्हा दाखल झालेला आहे। वाहतूक पोलिसांनी त्याची काही बाजू सांगितली आहे का? हेमाली, वाहतूक पोलिसांकडून कोणती अजून त्यांच्याकडून रिप्लाय येत नाही। त्यांचे वरिष्ठ बोलायला पण तयार नाहीत। पण एकूण रस्त्यावर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अडवलेलं होतं। पण या दरम्यान काही दुचाकीवाले पुढे गेले। हा शिवानंद आपल्या तो पण त्यांच्या पाठीमागे चाललेला, जो पोलिसांनी अडवलं आणि त्याच्यातून त्यांची वादावादी झाली आणि हा प्रकार सगळ्यासमोर आलेला आहे। हेमाली, धन्यवाद संजय आपण दिलेल्या या माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।